नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आली अतिशय आनंदाची बातमी। शेतकरी मित्रांनो, 2022 पासून ते 2025 पर्यंत सरसकट 16 जिल्ह्यात पीक विमा वाटप होणार आहे आणि उर्वरित जिल्ह्यात वाटप कधी होणार म्हणजे आज 16 जिल्ह्यात 1 वाजतापासून वाटप होणार आहे आणि उर्वरित जे जिल्हे बाकी राहिले त्यांना कधी वाटप होणार आणि हेक्टरी त्यांना किती पैसे मिळणार ते सविस्तर तुम्हाला बघायचं असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। तर चला वळूया व्हिडिओकडे। साठी मोठी बातमी, रखडलेला पीक विमा वितरित होणार। शेतकरी मित्रांनो, आज दुपारपासून ज्या शेतकरी बांधवांचे पीक विमा दावे म्हणजे क्लेम मंजूर झाले आहेत त्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। यामध्ये 2024 आणि 2025 या वर्षामधील खरीप आणि रब्बी या दोन हंगामातील पिकांचा समावेश आहे। शेतकरी मित्रांनो, आता कोणत्या पिकांसाठी वाटप सुरू आहे ते बघूया। प्रमुख 6 पिके आहेत म्हणजे सोयाबीन, कापूस, बाजरी, भात, मूग, हरभरा या 6 पिकांचा विमा वाटपास सुरुवात झालेली आहे। पीक विमा मिळवण्यासाठी पंचनामा अनिवार्य आहे। शेतकरी मित्रांनो, शेतकरी बांधवांनी हे लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे की पीक विम्याची रक्कम जमा होण्यासाठी खालील 3 अटी पूर्ण असणे गरजेचे आहे आणि त्यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पंचनामा। तर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली असावी, शेतकऱ्यांनी फार्मर आयडी कार्ड काढलेले असावे। महत्त्वाची अट म्हणजे तुमच्या शेतीचे पंचनामे झालेले असावेत। पंचनामे झाले तरच तुमच्या खात्यात पैसे जमा होतील। शेतकरी मित्रांनो, आता शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आज मंगळवार दुपारी 1 वाजेपासून कोणत्या जिल्ह्यावर वाटपाचे वेळापत्रक काय असणार ते बघूया। शेतकरी मित्रांनो, पीक विम्याची रक्कम एकाच वेळी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न होता जिल्हा आणि वेळेनुसार टप्प्याटप्प्याने वितरित केली जात आहे। आज मंगळवार दुपारी 1 वाजल्यापासून पैसे जमा होणारे जिल्हे आणि संभाव्य वेळापत्रक काय आहे ते बघूया। शेतकरी मित्रांनो, दुपारी 1 वाजेपासून बुलढाणा जिल्ह्यात पैसे, त्यानंतर दुपारी 1 ते 3 वाजेपासून अकोला जिल्ह्यात पैसे, दुपारी 1 ते 4 वाजेपर्यंत अमरावती यवतमाळ या जिल्ह्यात पैसे आणि दुपारी 1 ते 5 वाजेपर्यंत वाशिम ते नागपूर जिल्ह्यात पैसे, दुपारी 1 ते 6 वाजेपर्यंत वर्धा चंद्रपूर या जिल्ह्यात पैसे, दुपारी 1 ते 7 वाजेपर्यंत भंडारा गडचिरोली या जिल्ह्यात पैसे, दुपारी 1 वाजता नंदुरबार आणि धुळे या जिल्ह्यात पैसे, दुपारी 1 ते 9 वाजेपर्यंत जळगाव या जिल्ह्यात पैसे, दुपारी 1 ते 10 वाजेपर्यंत नाशिक अहमदनगर मध्ये पैसे आणि दुपारी 1 ते 11 वाजेपर्यंत सोलापूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यात पैसे। आज रात्री किंवा उद्या पैसे जमा होणारे जिल्हे कोणते असणार ते बघूया। आज रात्री उशिरा किंवा सकाळी ज्या जिल्ह्यांमधील उर्वरित पीक विमा जमा होणे अपेक्षित आहे त्यांची यादी खालीलप्रमाणे आहे। शेतकरी मित्रांनो, आज रात्री 8 ते 11 वाजता सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, 8 ते 12 वाजेपर्यंत रायगडमध्ये, 8 ते 12 त्यानंतर रत्नागिरी आहे। आज रात्री किंवा उद्या सकाळी पुणे सातारा, उद्या सकाळपर्यंत म्हणजे बुधवारी सकाळी हिंगोली सिंधुदुर्गमध्ये पैसे आणि शेतकरी मित्रांनो ठाणे जिल्ह्यात सुद्धा पैसे मिळणार। बाकी राहिलेले जिल्हे कोकण विभागातील ठाणे, रत्नागिरी तसेच लातूर, बीड, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी या जिल्ह्यांमध्ये लवकरच अपडेट अपेक्षित आहे। शेतकरी मित्रांनो, आता शेतकऱ्याला किती रक्कम मिळणार ते बघूया। शेतकऱ्याला मिळणारा पीक विम्याची रक्कम त्यांच्या क्षेत्रावर आणि झालेल्या नुकसानीच्या प्रमाणावर ठरवली जाते। शेतकरी मित्रांनो, ज्याचे सर्वात जास्त नुकसान झाले आहे त्यांना जास्तीत जास्त पीक विमा मिळेल। पीक विम्याची रक्कम प्रति हेक्टर 8,000, 12,000, 16,000, 22,000 किंवा 32,000 हे नुकसानीनुसार ठरते। शेतकरी मित्रांनो, आता शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचा आणि सर्वात मोठा मुद्दा म्हणजे तुम्ही तुमचे बँक पासबुक तपासून खात्री करून घ्या की ते आधारशी लिंक आहे की नाही। काही तांत्रिक कारणामुळे एकाच वेळी रक्कम जमा न झाल्यास उद्या सकाळी उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, येत्या मंगळवार, बुधवार आणि गुरुवारपर्यंत सर्व जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती सरसकट पैसे जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहिती आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा। तर चला भेटू अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र।